गुड मॉर्निंग, शुभ सकाळ नगरकर. चमचमीत आणि चटपटीत नगरी मिसळमध्ये मी आरजेनं तुमच्या सोबत आहे. सॅटर्डे मॉर्निंग तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करत आहात, म्हणजे आरजे अनुसोबत. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. नगरकर, तुम्हाला कळलंच असेल की आज आपला गप्पांचा विषय कुठला आहे आणि कोणता आहे. तर आपण उद्या साजरी करत आहोत रामनवमी. उद्या श्रीरामनवमी आहे आणि हा अतिशय सुंदर दिवस आपण उद्या साजरा करीत आहोत, कारण उद्या आहे चैत्र शुद्ध नवमी, म्हणजे रामनवमीचा दिवस. आपल्या हिंदू पंचांगानुसार बघायला गेलं तर चैत्र महिन्यातील नवरात्राचा हा 9वा दिवस सुद्धा म्हटलं जातं किंवा नवरात्र बसलेलं आहे असं देखील म्हटलं जातं. आणि या तिथीला भगवान विष्णूचा 7वा अवतार म्हणजे राम यांचा जन्म झाला होता आणि त्या दिवसापासून रामनवमी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अतिशय उत्साहामध्ये आपल्या नगर शहरामध्ये सुद्धा हा दिवस साजरा केला जातो. आणि गेल्या 2 वर्षांपासून बघायला गेलं तर कोरोनाच्या या काळामध्ये हा उत्सव तितक्या चांगल्या पद्धतीने आपल्याला साजरा करता आला नाही. आपल्याला एकत्र येऊन हा दिवस साजरा करता आला नाही. पण आता सगळे निर्बंध पूर्णपणे हटलेले आहेत, सगळे निर्बंध आता काढून टाकलेले आहेत. त्यामुळे हा जो रामनवमीचा उत्सव आहे, हा जो रामनवमीचा दिवस आहे, आपण अतिशय उत्साहामध्ये साजरा करणार आहोत. तर या दिवसानिमित्त खास माहिती सांगण्यासाठी आज आपल्यासोबत एक खास व्यक्ती असणार आहे. ती म्हणजे आपल्या अहमदनगरमधील सोसायटी हायस्कूल म्हणजेच भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, या हायस्कूलमधील संस्कृत अध्यापक अमेय कानडे सर आज आपल्यासोबत आहेत. रामनवमी विशेष कार्यक्रमामध्ये ते आपल्यासोबत आज असणार आहेत आणि रामनवमी या दिवसाविषयी, या सणाविषयी खूप महत्त्व आहे आणि ते आपल्याला सांगणार आहेत. थोड्याच वेळात मार्गदर्शन करणार आहेत. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. उद्या आहे 10 एप्रिल तारीख आणि उद्या आपण रामनवमी साजरी करत आहोत. रामनवमीचा हा सण आपण सगळेजण साजरा करीत आहोत आणि मगाशी मी सांगितलं तसं की या दिवसाविषयी महत्त्व सांगण्यासाठी, या दिवसाविषयी खूप उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आपल्या अहमदनगरमधील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल या शाळेमधील संस्कृत अध्यापक, ते म्हणजे अमेय कानडे सर. सर, सगळ्यात आधी मी रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये खूप मनापासून तुमचं स्वागत करते. उद्या रामनवमीचा दिवस आहे आणि चैत्र नवमीला आपण रामनवमी साजरी करतो, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण चैत्र नवमीलाच आपण हा रामनवमीचा दिवस का साजरा करतो, किंवा रामनवमीच्या या सणामागे काही इतिहास आहे का? रामनवमी याच्यामध्ये राम आणि नवमी, नवमी ही तिथी आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे जे काही सणवार उत्सव साजरे होतात हे सगळे तिथीनुसारच साजरे होतात. अगदी आपल्याकडे लग्न मुंज हे जे काही करायचं असतं किंवा कुठल्याही प्रकारचा आपला विधी असेल तर तो आपण तिथीनुसारच करतो. आणि रामनवमीच्या दिवशी का नवमी, चैत्र शुद्ध नवमीला का, तर त्याला संदर्भ आहे रामायणाचा, वाल्मिकी रामायणाचा जो संदर्भ आहे बालकांडामध्ये 18वा अध्याय आहे आणि श्लोक क्रमांक आहे 8 आणि 9. त्याच्यानुसार रामाचा जन्म हा चैत्र शुद्ध नवमीला पुनर्वसू नक्षत्रावर झालेला आहे. दुपारी साधारणपणे 12च्या दरम्यान तो झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे दुपारी 12 वाजता रामजन्म साजरा केला जातो. सगळे ग्रह उच्चीला होते. सूर्य मेष राशीत 10 अंशावर, मंगळ मकर राशीत 28 अंशांवर, गुरु कर्क राशीत 5 अंशावर, शुक्र मीन राशीत 27 अंशावर आणि शनी ही तुळ राशीमध्ये 20 अंशावर होता. असं सगळं वर्णन हे रामायणामध्ये बालकांडात दिलेलं आहे वाल्मिकींनी. आता काही सॉफ्टवेअर ज्यावेळेला डेव्हलप झालेली आहेत तर त्यावेळेला ते डेव्हलप झालेल्या सॉफ्टवेअरमधून ही ज्यावेळेला सगळी ग्रहस्थिती त्याच्यामध्ये फीड केली गेली तर त्यावेळेला एक्झॅक्ट तो टायमिंग त्यांनी दाखवला. म्हणजे वाल्मिकी रामायणाचा काळ जर का आपण पाहिला तर साधारणपणे एक 6000 वर्षापूर्वी महाभारत घडलेला आहे आणि त्याच्या आधी 3.5 पिढ्या, म्हणजे आपण एक पिढी जर 3500 वर्षांची एक पिढी जर का 100 वर्षांची मानली तरीसुद्धा हे खूप लांब जातं. आणि याला प्रचंड मोठा इतिहास आहे की जसं ब्रह्मदेवाकडून जी काही निर्मिती सुरू झाली तो पूर्ण इतिहास त्याला आहे. आणि आपल्याकडे मी जसं याच्या आधीच्या एका याच्यामध्ये मुलाखतीमध्ये आपण बोललो की कालगणना ही जी आहे ही भारतीयांइतकी अचूक कुठेही नाही. तर ते त्यामुळं आपल्याकडं पृथ्वीच्या पहिल्या दिवसापासूनचा हिशोब आपल्याकडे आहे. म्हणून रामनवमी ही चैत्र शुद्ध नवमीला साजरी केली. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. सरांनी आपल्याला सांगितलेलं आहेच आहे की रामनवमी म्हणजे चैत्र नवमीलाच का साजरी केली जाते. सर, रामनवमीचा दिवस आपण सर्वोत्तम शुभ दिवस मानतो, तर आध्यात्मिक दृष्ट्या या दिवसाचं इतकं महत्त्व का सांगितलेलं आहे? केवळ रामनवमीच नाही तर कुठलाही ईश्वरी अवतार असो
हा ईश्वरी अवताराचा दिवस आपण साजरा करतो, त्यांची जयंती म्हणून आपण साजरी करतो. मग ते कृष्ण जन्माष्टमी असेल, हनुमान जयंती असेल, परशुराम जयंती असेल, अजून कुठल्या जयंती असतील. तर हे का करायचं? तर याला माझे गुरु परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज सांगतात की श्रेष्ठ पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्याने त्यांचं विश्वव्यापकत्व वाढतं. त्या दिवशी त्यांचं गुणवर्णन करावं, त्यांची स्तुती करावी, म्हणजे त्यांचे गुण आपल्याकडे येतात. म्हणजे आपल्याकडे स्तुती करण्यामागे हाच हेतू आहे की आपण देवतेची स्तुती करतो. प्रसंग असा आहे किंवा आपण हेतू असा आहे की आपण ज्याची स्तुती करतो त्याचे गुण आपल्याकडे अंगात येतात. म्हणून आपल्याकडे देवतांची किंवा सद्गुणी व्यक्तीची सत्पुरुषांची स्तुती करण्याचा प्रघात आहे. म्हणून आपल्याकडे निंदा करू नये असं म्हणतात. निंदा केली तर दोष आपल्याकडे येतात, स्तुती केली तर गुण आपल्याकडे येतात. हा साधा नियम आहे आपल्याकडे. म्हणून आपल्याकडे कुणाचीही निंदा नालस्ती करू नये असं सांगितलं. वेलकम बॅक नगरकर. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. चटपटीत नगरी मिसळमध्ये अर्जुन तुमच्या सोबत आहे. सॅटर्डे मॉर्निंग तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करत आहात आणि उद्या रामनवमीचा खूप छान दिवस आहे आणि या दिवसानिमित्त मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत संस्कृत अध्यापक अमिय कानडे सर आहेत. सर, आपल्या भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आणि वेगवेगळ्या नावाने सुद्धा रामनवमी साजरी केली जाते. तर साधारण कशा पद्धतीनं आपल्या भारतामध्ये हा दिवस साजरा केला जातो? रामनवमी ही अखंड भारतामध्ये साजरी केली जाते, कारण रामाने संपूर्ण भारत व्यापलेला आहे आणि आता तर विश्व व्यापलेलं आहे. रामनवमी साधारणपणे चैत्र शुद्ध प्रतिपदापासून नवमीपर्यंत असते. म्हणजे त्याला आपण रामाचं नवरात्रासुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं. तर चैत्र शुद्ध प्रतिपदेला रामरक्षेची आवर्तनं सुरू केली जातात आणि प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा, तृतीयेला तीनदा असं करत करत नवमीला 9 वेळा केली जातात. आणि त्याच्यानुसार नवमीच्या दिवशी 9 वेळेला ही रामरक्षेची आवर्तनं पूर्ण केली जातात आणि मग ते रामाला प्रसाद वगैरे नैवेद्य वगैरे दाखवून ते उद्यापन केलं जातं. असं रामाचं नवरात्र बसलं असं म्हटलं जातं. सगळीकडे भारतामध्ये जवळपास हीच परंपरा आहे. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. सर, रामायण असेल, महाभारत असेल, या कथा आपण लहानपणापासून ऐकून आहोत, वाचत आहोत. तर त्यात झालेली युद्ध ही आपण वाचलेली आहेत आणि युद्ध बघायला गेलं तर आजही होतात. आणि सध्याचं उदाहरण द्यायचं झालं तर रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध आहे ते आपण बघितलेलं आहेच आहे. तर युद्ध आजही होतात आणि त्या काळात सुद्धा होत होती. पण त्या काळात जी युद्ध होत होती त्यांना धर्मयुद्ध असं का म्हटलं गेलं? प्रश्न चांगला आहे हा. कारण आता सध्याची जी युद्ध चाललेली आहे ती एकतर भूमीसाठी किंवा संपत्तीसाठी या दृष्टीने चाललेली आहेत. पूर्वीसुद्धा जी युद्ध झाली तीसुद्धा साधारणपणे याच कारणाने होत होती. मात्र रामायण काळामध्ये आणि महाभारत काळामध्ये रामाने आणि कृष्णाने केलेली जी युद्ध आहेत यांना आपण धर्मयुद्ध म्हणतो. युद्ध ज्या वेळेला होतं त्यावेळेला ज्या भागावर सत्ता प्रस्थापित केली जाते तो भाग राज्याला जोडला जातो, राज्याचा विस्तार केला जातो. संपत्ती असेल तर ती लुटून आणली जाते. इथे रामाच्या अवताराने कृष्णाच्या अवतारामध्ये हे दोन्हीही झालेलं नाही आहे. रामाचा अवतार जर का आपण बघितलं तर रामाने लंकेवर विजय मिळवला, मात्र तिथे बिभीषणाचा राज्याभिषेक केला. म्हणून रामायणामध्ये एक श्लोक आहे की ज्या वेळेला बिभीषणाने हे राज्य रामाला देऊ केलं, लक्ष्मणाला एक क्षण वाटलं की हे इतकी सोन्याची लंका आहे, ही सुवर्णनगरी ही आपण समृद्धता म्हणूया, इतकी समृद्ध नगरी आहे, तर ही समृद्ध नगरी आपली असावी असं एक क्षण वाटलं. त्यावेळेला रामाने जो सांगितलेला श्लोक आहे तो रामायणातला श्लोक आहे, वाल्मिकींनी रामायणातला, की अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. हे लक्ष्मणा, लंका जरी सोन्याची असली तरी ती मला आवडत नाही. माता आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. कारण आपली माता आणि आपली मातृभूमी ही कधीही श्रेष्ठ आहे त्या एखाद्या जमिनीच्या तुकड्यापुढे. कितीही समृद्धता असली, कितीही संपत्ती तुम्हाला मिळाली, त्याच्यापुढे माता आणि मातृभूमी पुढे या गोष्टी काहीच नाही आहेत. ही शिकवण आपल्याला रामायणातून मिळते. आपण आपल्या देशाला भारत माता म्हणतो. जरी देश हा शब्द पुल्लिंगी असला तरी आपण भारत माता शब्द वापरतो. त्याच्यामागं कारण हे की मातेविषयीचं जे प्रेम आहे ते आपण कुठेही त्याची तडजोडच करत नाही. आणि मातेचं आपल्यावरचं जे प्रेम आहे त्यालाही कुठे दुसरीकडे त्याची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळं माता आणि मातृभूमी आणि तिसरी गोष्ट धर्म, या तिन्ही गोष्टी दृष्टीने
हे युद्ध खूप श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणम भव राम राम असं म्हणत आपण रामनवमीचा दिवस साजरा करणार आहोत उद्या म्हणजे रविवारी. आणि त्या दिवसाविषयी महत्त्व सांगण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत संस्कृत अध्यापक अमेय कानडे सर आहेत. सर, रामायणात अनेक प्रसंग आहेत आणि रामायणातील कुठले असे प्रेरणादायी प्रसंग आहेत की जे आजच्या तरुण पिढीला तुम्हाला सांगावेसे वाटते? अख्खं रामायण प्रेरित करणार आहे. म्हणजे असा एक प्रसंग जर का सांगितला तर दुसऱ्या प्रसंगाचा अपमान होईल असा तो प्रकार आहे. पण आपण काही प्रसंग आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. की सुरुवात जर का बघितली आपण तर दशरथाला कैकेयीनी अट घातली की भरताला राजा करावं आणि रामाला 14 वर्ष वनवासामध्ये पाठवावं. प्रसंग असा होता की राज्याभिषेकाची तयारी सुरू होती. ज्या प्रसंगी रामाला कळालं की आपल्याला राज्याभिषेक होणार नाहीये, भरताला राज्याभिषेक होणार आहे आणि आपल्याला 14 वर्ष वनवासात जायचं आहे, दुसऱ्या क्षणाला कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता तो वनवासात निघाला. आता हा एकटा निघालेला होता. मी जिवंत असताना माझा भाऊ एकटा वनवासात जातो ही गोष्ट लक्ष्मणाला सहन झाली. माझ्यासारखा लहान भाऊ असताना माझ्या भावाला एकट्याला वनवासात जावं लागतं ही गोष्ट मी सहन करणार नाही. लक्ष्मण तयार झाला आणि साहजिकच जिथे राम नाही तिथे सीताही राहणं शक्य नव्हतं. जिथं माझा नवरा तिथं मी राहीन म्हणून ती त्याच्या मागे निघाली. हे तिघं निघाले. चौथी व्यक्ती होती उर्मिला. तिने काय केलं की आता हे तिघं जातात म्हटल्यानंतर यांची जबाबदारी कोण घेणार? घरची जबाबदारी सांभाळत ती अखंड तिथे राहिली. म्हणजे नुकतंच यांचं लग्न झालेलं होतं आणि हे वनवासाला निघालेले होते. आजचा प्रसंग जर का बघितला, आजच्या काळामध्ये जर का असा कुठला प्रसंग निर्माण झाला तर चित्र काय पाहायला मिळेल हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आत्ताच्या सिरियल्स हे सांगायला पुरेशा आहेत. दुसरं आहे की वनवासातले जे प्रतिकूल प्रसंग आहेत, वनवासामध्ये प्रचंड प्रतिकूल प्रसंग आले पण हे दोघं कधीही डगमगले नाहीत. शूर्पणखेचा प्रसंग आहे. ती शूर्पणखा त्याच्यावर लुब्ध होऊन आलेली होती पण त्यांनी काय सांगितलं की मी एकपत्नीव्रती आहे आणि त्याच्यामुळं ना मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मग तिने लक्ष्मणाला गळ घातली. आजही आपल्याकडे समाजामध्ये असे प्रकार पाहायला मिळतात की एकावर भुरळ घालायची, तो तिथे भुरळ नाही पडली की दुसरीकडे. त्याला गजगामिनी म्हटलेले लक्ष्मणाने तिला. तर ती लक्ष्मणाकडे गेली. लक्ष्मणाने त्याचा धर्म लगेच सांगितला. तो म्हणला मी आता सध्या माझ्या भावाच्या सेवेसाठी आलेलो, इथं मी लग्न करायसाठी नाही आलेलो. हे दुसरा प्रसंग की समोरचा माणूस कितीही भुरळ पाडत असेल तर आपण आपल्यावर भुरळ पाडून न घेणं, कुठल्याही गोष्टी कितीही आकर्षित करत असतील तर त्या गोष्टींकडे आकर्षित न होणं, हा एक गुण आता सध्याच्या पिढीला घेण्यासारखा आहे. त्याच्यानंतरनं शबरीची भक्ती आहे. त्या शबरीला माहिती होतं की माझे राम कधीतरी येणार आहेत. तर ज्या वेळेला हे येणार आहेत हे तिला कळतं तर त्यावेळेला तेव्हापासून की ती काय करते तर तेव्हापासून रोज ती फुलांच्या पायघड्या घालते. आज तरी माझे राम येतील, आज तरी. जोपर्यंत ते येत नाहीत तोपर्यंत रोज तिने त्या पायघड्या घातलेल्या आहेत. निष्ठा आहे तिची. म्हणजे देवावर किती निष्ठा असावी हे शबरीकडून शिकण्यासारखं आहे. तिची जी भक्ती आहे तिची भक्ती आपण कुठेही नाकारू शकत नाही. कारण साध्या वनामध्ये राहणारी ती आहे आणि एवढा असताना सुद्धा तिचा जो काही प्रसंग आहे तिचा प्रसंग रामायणामध्ये अतिशय छान वर्णन केलेला आहे. आणि रामानंद सागराने तर तो प्रचंड भावनिकतेनं रंगवलेलाच आहे. तिथे त्या प्रसंगाला तोड नाही आहे. पुढचं आहे की जटायूची एकाकी झुंज आहे की समाजामध्ये कितीही प्रतिकूल गोष्टी घडत असतील तर मी एकटा काय करणार आहे, समोरची व्यक्ती किती ताकदवान आहे याच्यापेक्षा मी अन्यायाचा प्रतिकार करतो ही भावना श्रेष्ठ असते. अशी छोटी छोटी भावना, कितीही व्यक्ती छोटी असेल, आपली ताकद कितीही कमी असेल तरीसुद्धा मला अन्यायाचा विरोध करायचा आहे यांचा प्रतिनिधी म्हणून जटायू आहे. त्याच्यानंतर खारीचा तर प्रसंग सगळ्यांना माहिती की ती स्वतः वाळूमध्ये लोळायची आणि ते सेतूबंधनाच्या वेळेला ती तिथे जाऊन टाकायची. म्हणजे जिथे चांगलं काम चाललेलं आहे तिथे आपली छोटीशी का मदत असे ना आपण ती केली पाहिजे. माझ्या छोट्याशा मदतीने काय होणार आहे हा विचार न करता जिथे चांगलं काम चाललेलं आहे त्याला किमान सपोर्ट तरी करावा, पाठिंबा तरी द्यावा. अनुमोदन देणं, प्रेरित करणं, प्रत्यक्ष कृती करणं यांनी तेच पुण्य मिळतं जे पुण्य तुम्ही प्रत्यक्ष काम केल्याने मिळतं असं शास्त्र सांगतं आपलं. त्यामुळं की चांगल्या कामाला आपल्याला कृती करता येत नसेल तर किमान अनुमोदन द्यावं, किमान प्रेरित करावं. त्याने सुद्धा तेवढंच पुण्य मिळतं जेवढं ती कृती केल्याने मिळतं. म्हणून खारीचा प्रसंगसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. हनुमानाची दास्यभक्ती आहे की प्रचंड दास्यभक्ती त्याची. त्याला राम सोडून दुसरं काही माहिती नाही आहे. त्याच्या रोमारोमामध्ये राम आहे, दुसरं काहीही नाही. म्हणजे आपली जिथे श्रद्धा असते
ते श्रद्धास्थान सोडून इतरत्र कुठेही आपल्याला जाण्याची बुद्धी न होणं ही वृत्ती हनुमानाकडून शिकण्यासारखी आहे, की कितीही काही झालं तरी तो राम सोडून तो दुसऱ्या कुठलाही विचार करत नाही. ज्या वेळेला कालनेमी हा हनुमान ज्यावेळेला संजीवनी आणण्यासाठी चाललेला होता, तर त्यावेळेला तो कालनेमी जो होता तो साधूचं रूप घेऊन बसलेला होता. तो प्रसंग सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, की आपल्याकडे जेवढ्या वेळेला फसवणूक झालेली ती साधूंच्या वेशातच झालेली आहे. रावणाने सीतेचं अपहरण केलं, ते साधूच्या वेशातच केलं. त्यामुळं आपल्याला खरं साधुत्व ओळखता आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला त्याला कळालं की तो कालनेमी, तर तो म्हणाला ठीक आहे, की तो रामनाम घेत होता म्हणून तो त्याच्याकडे भुलला. म्हणजे आता सध्या हनुमान सप्तचिरंजीवांमध्ये मानला जातो. सप्तचिरंजीवांमध्ये स्थान आहे याचा अर्थ ते अजूनही पृथ्वीवर आहेत. मग आता हनुमान कुठे आहे? तर जिथे रामभक्ती आहे तिथे हनुमान आहे. म्हणून आपण रामभक्ती करण्याकडे जर का कल असेल तर हनुमान आपल्यावर निश्चितच प्रसन्न होईल. हनुमानाला प्रसन्न करून घेण्याची वेगळी पद्धत नाही आहे. त्याची वेगळी पूजासुद्धा करायची गरज नाही आहे. जे नमस्कार करणं तर हेच आहे. तो साधा नमस्कार केला तरी स्वीकारतो. पण जो रामाचा दास आहे, हनुमान त्याचा दास आहे. तिथे हनुमान आहेच. त्याच्यानंतरनं लंकेतली त्याची मुत्सद्दीगिरी जी आहे, हनुमान गेला, तो रावणाचं खच्चीकरण करून आला. त्याच्या अपराधांचा पाढा त्याने सभेमध्ये वाचलेला आहे. रावणाला वाटत होतं की मी इतका तिन्ही लोकाचा स्वामी, त्रैलोक्य विजयी मी आहे, माझं कोण वाकडं करणार आहे? तर त्याला तो तिथे ज्यावेळेला त्याला स्वतःला बांधून घेतलं त्यांनी ब्रह्मास्त्रामध्ये आणि तो गेला. त्यांनी रावणाची सगळी क्रिमिनल हिस्ट्री त्याच्यापुढे वाचून दाखवली. तो म्हणे तू काय पराक्रम सांगतोस म्हणे. रावणाने ज्याला विचारलं तुला माहीत नाही का मी कोण आहे? तो म्हणे मला माहिती आहे की म्हणे सहस्त्रबाहूंनी तुझा पराभव केलेला आहे. वानरराज वाली तुला 6 महिने काखेत घेऊन फिरत होता आणि तुमचा पराक्रम तो काय सांगावा, त्रैलोक्यविजयी तुम्ही असे म्हणे की साधूचा वेश घेऊन म्हणे तुम्ही एका राजाची पत्नी पळवून आणली म्हणे चोरासारखी. याच्यापेक्षा अजून तो तुमचा पराक्रम काय सांगावा म्हणे. सगळ्या दरबारासमोर ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या त्यांनी दरबाराला माहिती करून दिल्या आणि सगळ्यांसमोर त्याचं खच्चीकरण केलं. त्याच्यानंतर आला अंगद. अंगदाने काय केलं की इतकं सगळं मानसिकदृष्ट्या तो अस्थिर झालेला असताना तो आला आणि त्यांनी काय केलं, दरबारासमोर आव्हान दिलं की माझा पाय हलवून दाखवा, मी सेना घेऊन परत घेऊन जातो. अख्खा दरबार हा त्याचा पायसुद्धा हलवू, राम नाव घेऊन त्यांनी पाय जो गाडला आणि तो त्यांनी अख्खा दरबार त्याचा पाय हलवू शकलेला नाही. हे ज्यावेळेला रावणाला कळालं, ते समोर रावण बसलेलाच होता, तो ज्यावेळेला त्याचे पाय धरायला आला तर त्यांनी पाय काढून घेतला. तो म्हणाला तुला पाय पकडायचं तर रामाचे पकड. आपली जी स्वामीनिष्ठा असते ती अशी सिद्ध करावी लागते की तुला पाय पकडायचे आहेत ना, तू माझ्या मालकाचे जाऊन पकड, माझे नको पकडू. आणि अख्ख्या दरबारामध्ये चित्र काय गेलं की एक आला लंका जाळून गेला, दुसरा वानर आला अख्ख्या सभेला आव्हान दिलं, याचा पाय कोणी हलवू शकला नाही. असे किती वानर यांच्याकडे आहेत. आणि कुणाकुणा काय काय आहे. युद्ध जिंकण्याआधी शत्रूचं मनोबल खच्ची करणं ही एक युद्धनीती जी असते, ही युद्धनीती आपल्याला याच्यातून पाहायला मिळते. हनुमान गेला, हनुमानाने बिभीषणाला फोडलं, सगळे कच्चे दुवे माहीत करून घेतले. लंका जाळली याचा अर्थ नुसती लंका नाही जाळलेली, त्याचे जे काही शस्त्रागार होते ते जाळून टाकलेले आहेत त्यांनी. ताकद कमी केलेली आहे. कमी ताकदीमध्ये युद्ध जिंकायचं आहे तर आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात. ही टेक्निक त्याच्यातून मिळते आपल्याला. एवढं सगळं झाल्यानंतरनं भरत हा त्याच्यापेक्षा वेगळा आहे. लोकांना कदाचित राम कळेल, भरत कळणं अवघड आहे. अख्खी सत्ता हातात आलेली असताना त्या रामाच्या पादुका आणून त्यांनी त्या सिंहासनावर ठेवल्या आणि माझ्या भावाच्या त्या पादुका आहेत आणि हा हक्क त्याचा आहे. त्याच्या पादुका सिंहासनावर ठेवून 14 वर्ष राज्य सांभाळणं हे कुणालाही शक्य नाही. आज सत्तेसाठी चाललेली चढाओढ आणि विषारी झालेलं राजकारण बघितलं आणि त्याच्यासाठी तरुण पिढी त्याच्यात ओढायचा जो काही चढाओढ चाललेली आहे ना, ती जर का पाहिली तर ते राजकारण आपल्याला तिथे पाहायला मिळतं की भरताने काय केलं तर 14 वर्ष राम वनवासातून परत येईपर्यंत हे त्याचं राज्य म्हणून सांभाळले. आणि उर्मिलेचा तर काही विषय नाही, तिच्याबद्दल न बोलणं उत्तम. तिचा त्याग हा सर, रामायणाच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटापर्यंत जर विचार केला तर कुठल्या कुठल्या विषयांना स्पर्श केलेला आहे आणि यावर तुमचं काय मत आहे? हो, मी आत्ता सांगितलं ना की आचरण आहे. म्हणजे रामाला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. कोणत्याही गोष्टीची मर्यादा कशी पाळावी हे रामाकडून शिकावं. म्हणजे रामाने काय केलं तर त्यांनी पुत्रधर्म पाळलेला आहे. म्हणजे वडिलांची आज्ञा पाळून वडिलांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्द पाळण्यासाठी तो वनवासाला गेलेला आहे. त्याच्यानंतरनं त्यांनी पतिधर्म पाळलेला आहे, त्यांनी बंधुधर्म पाळलेला आहे, त्यांनी राजधर्म पाळलेला आहे, त्यांनी मित्रधर्म पाळलेला आहे. हे सगळं त्यांनी केलेलं आहे.
म्हणून प्रत्येक गोष्टीतला आदर्श म्हणून रामाचं नाव आपण मर्यादा पुरुषोत्तम घेतो. असा एकही विषय नाही की जो रामायणाने किंवा महाभारताने स्पर्श केलेला नाही आहे. त्याच्यात भक्ती आहे, त्याच्यात शौर्य आहे, त्याच्यात आचरणता आहे, त्याच्यात लीनता आहे. या सगळ्या गोष्टी रामायणामध्ये स्पर्श झालेल्या आहेत. त्यामुळं रामायणाचा अभ्यास जर करत गेलो तर एक एक गोष्टी आपल्याला उलगडत जातात. सर, रामायणामध्ये एक वचन सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे प्राण जाय पर वचन न जाय. हे वचन, या वचनाविषयी तुमचं काय मत आहे किंवा तुम्ही याविषयी काय सांगाल? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाये. असं ते असा तो दोहा आहे. तुलसीदासांचं ते रामायणामध्ये ते आहे. तर ते प्रचंड मोठी परंपरा आहे. तर रघुकुल याच्यामध्ये रघुपासून पुढे येणारा वंश आहे. पण आपण जर का बघितलं तर प्रभू रामचंद्रांची वंशावळी फार मोठी आहे. थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याकडे पुराणांनुसार जी वंशावळ सुरू झालेली आहे ती ब्रह्मदेवापासून सुरू झालेली आहे. एक चंद्रवंश आणि एक सूर्यवंश म्हटला जातो. सूर्यवंशामध्ये रामाचा जन्म झालेला आहे आणि चंद्रवंशामध्ये कृष्णाचा जन्म झालेला आहे. मग ती जी परंपरा पुढे येते तर त्याच्यामध्ये ब्रह्माचा पुत्र मरीची, मरीचींचा पुत्र कश्यप, कश्यपांचा विवस्वान, विवस्वानाचा पुत्र वैवस्वत मनू, म्हणजे याच्या काळामध्ये प्रलय झालेला होता. त्याच्यानंतर वैवस्वत मनूचा तिसरा पुत्र इक्ष्वाकू, म्हणजे त्यांचा जो वंश आहे तो इक्ष्वाकू वंश मानला जातो. याने अयोध्याला राजधानी स्थापन केली. म्हणजे इक्ष्वाकू वंश जो आहे त्याने इक्ष्वाकू कुळाची राजधानी ही अयोध्येला स्थापन केली. म्हणजे हे कधी झालेलं आहे तर वैवस्वत मनूच्या तिसऱ्या मुलाला. इक्ष्वाकूचा पुत्र कुक्षी, कुक्षीचा विकुक्षी, विकुक्षीचा बाण, बाणाचा अनरण्य, अनरण्याचा पुत्र पृथू, पृथूचा पुत्र त्रिशंकू, त्रिशंकूचा धुंदुमार, धुंदुमारचा युवनाश्व, युवनाश्वाचा मांधाता, मांधाताचा सुसंधी, सुसंधीचे परत दोन पुत्र ध्रुवसंधी, प्रसेनजित, ध्रुवसंधीचा पुत्र भरत, भरताचा पुत्र असित. म्हणजे आता भरत हा जो आहे हा आधीचा सुद्धा आहे आणि नंतरचा सुद्धा आहे. असिताचा पुत्र सगर, सगराचा पुत्र असमंज, असमंजाचा पुत्र अंशुमान, अंशुमानाचा पुत्र दिलीप, दिलीपाचा पुत्र भगीरथ. याने पृथ्वी गंगा आणली. अजूनपर्यंत दशरथ सुद्धा आलेला नाही. भगीरथाचा पुत्र ककुत्स, ककुत्साचा पुत्र रघु. आता इथं रघुकुल आलेला आहे. हा अत्यंत तेजस्वी, न्यायनिपुण आणि पृथ्वीवरचा पहिला चक्रवर्ती राजा होता. म्हणून त्याच्यानंतर इक्ष्वाकू कुळ हे रघुकुल या नावाने प्रसिद्ध झालं. हा अत्यंत दानशूर, अत्यंत त्यागी आणि अत्यंत प्रजावत्सल राजा होता. याच्या आयुष्यातला एक प्रसंग असा सांगता येईल की ज्याच्या जो खूप आपल्या सणांमध्ये येतो. तर वरतंतू नावाचे ऋषी होते, त्यांचा कौत्स नावाचा शिष्य होता. तर गुरुकुलामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कौत्साने वरतंतू ऋषींना सांगितलं की मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे. तर ते म्हणाले की एक काम कर की म्हणे मी तुझ्या अध्ययनाने प्रसन्न आहे तर मला काही गुरुदक्षिणा नको आहे. पण त्याने हट्टच धरला की मला तुम्हाला दक्षिणा द्यायची. ते म्हणे ठीक आहे, मी तुला 14 विद्या शिकवल्यात, मला 14 कोटी सुवर्णमुद्रा आणून दे. आता हा मागण्यासाठी कुणाकडे आला तर रघुकडे आल्या. रघुनी काय केलं होतं की नुकताच यज्ञ केला होता, विश्वजित नावाचा यज्ञ केला आणि त्याच्यात त्याने सगळे संपत्ती दान करून टाकलेली होती. अंगावर अलंकार शिल्लक नव्हता असं वर्णन रामायणामध्ये. एक अलंकार त्याच्या अंगावर नव्हता. त्याने ते पाहिलं आणि तो परत निघाला. रघुनी थांबवलं, म्हणे तू कशासाठी आलेलास? माझ्या दारातून अतिथी विन्मुख होत जातो, ही गोष्ट मला सहन होणारी नाही आहे. तुला काय पाहिजे सांग. तो म्हणाला असं असं मला 14 कोटी सुवर्णमुद्रा पाहिजेत. ठीक आहे, एका रात्रीची मला मुदत दे. तो एका रात्रीची मुदत घेतो आणि तो म्हणतो तू माझ्या यज्ञशाळेमध्ये थांब, मी काय करतो की तुला 14 कोटी सुवर्णमुद्रांची व्यवस्था करतो. त्याने रात्रीतून कुबेरावर आक्रमण करायची तयारी केली. कुबेराला ही बातमी समजतात, त्याने रात्रीतून त्याच्या कोशागारामध्ये सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. आता त्यांनी सांगितलं की हे सगळं तू घेऊन जा. कौत्स म्हणाला नाही, मी मला पाहिजे तेवढेच मी घेणार, घेईन तर 14 कोटीच घेईन. रघु म्हणाला देईन तर सगळं देईन, मी माझ्याकडे काही ठेवणार नाही. म्हणजे देणाराही श्रेष्ठ होता, घेणाराही श्रेष्ठ होता. म्हणजे दाता आणि याचक हे दोघेही उच्च दर्जाचे होते. त्यांची वैचारिक पातळीसुद्धा खूप वरची होती. कारण ते दोघांनाही, त्यालाही देऊन टाकायचं होतं आणि यालाही घेऊन कुणाला तरी द्यायचंच होतं. मग झालं काय, यांनी 14 कोटी मोजून घेतल्या आणि रघुनी सांगितलं की हे उरलेलं तिकडं गावाच्या बाहेर नेऊन ठेवा आणि लोकांना लुटून न्यायला सांगा. आणि ते नेऊन ठेवलं होतं ते शमीवृक्षाच्या तिथे आणि त्याच्याबरोबर शमीवृक्षाची पानं घरी आली लोकांच्या त्या सुवर्णमुद्रांबरोबर. आणि तेव्हापासून मग त्या दसऱ्याला ते सोनं म्हणून देण्याची ती प्रथा सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर रघुचा पुत्र प्रवृद्ध, प्रवृद्धचा शंखण, शंखणाचा पुत्र सुदर्शन, सुदर्शनाचा पुत्र अग्निवर्ण, अग्निवर्णाचा पुत्र शिघ्रग, शिघ्रगाचा मरू. आता याच्याच सत्तेनं आत्ताचं अरबस्थान म्हणजे मरुभूमी त्याला म्हटलं जातं, हे ओळखलं जायचं. म्हणजे सत्ता कुठपर्यंत होती. मरुचा पुत्र
प्रशुक्षुक, त्याचा पुत्र अंबरीष, अंबरीषाचा पुत्र नहुष, याच्यापासून कुरुवंश चालू होतो. हा जो कुरुवंश आहे की तिकडे पुढे गेलेला आहे तो कुरुवंश कुठे कौरवांकडे. नहुषाचा पुत्र ययाती, ययातीचा नाभाग, नाभागाचा पुत्र अज, अजचा पुत्र दशरथ आणि दशरथाचे 4 पुत्र राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न. हा असं वंश आहे आणि यांच्यामध्ये दानाची परंपरा आणि त्याच्यासाठी दिलेला शब्द, दानापेक्षा सुद्धा दिलेला शब्द आणि त्याच्या शब्दासाठी आपलं प्राण जरी द्यावे लागले तरी सुद्धा ते देण्याची तयारी होती. दिलीप राजाच्या आयुष्यातला पण असाच. सर, रामनवमीच्या दिवसानिमित्त तुम्ही नगरकरांना कुठला श्लोक सांगाल आणि कुठल्या श्लोकाचा अर्थ सुद्धा सांगाल? रामरक्षेपेक्षा सुद्धा मला मनाचा श्लोक सांगणं जास्ती आवडेल. कारण काय आहे की मनाचे श्लोक जे आहेत ते मनासाठी सांगितलेले आहेत. आणि रामरक्षा ही जशी वाणीची उपासना आहे तसं मनाचे श्लोक ही मनाची उपासना आहे. त्यामुळे सध्या एक श्लोक मला प्रचंड आवडतो. जयाचैनी संगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे, तये संगतीची जनी कोण गोडी, जया संगतीने मती राम सोडे. आत्ताच्या काळामध्ये हा श्लोक प्रत्येकाने कोरून लिहून ठेवण्यासारखा आहे की ज्याच्या संगतीनं आपलं समाधान भंग होतं. समाधान हे मनाचं असतं आणि तुम्ही जेवण करा किंवा काहीही करा, समाधान कुठे मिळतं तर ते मनात मिळतं. म्हणून मनाच्या समाधानाला खूप महत्त्व आहे. आणि हे मनाचं समाधान ज्याच्या संगतीत गेल्यानंतर भंगतं, अहंता अकस्मात येऊन लागे आणि आपल्याला अहंकार जडतो. तये संगतीची जनी कोण गोडी, अशा संगतीची काय गोडी, जये संगतीने मती राम सोडी. आपली बुद्धी ज्याच्या संगतीत गेल्यानंतरनं रामाची संगत सोडते किंवा तिथे शंका उपस्थित करते, आपल्या श्रद्धास्थानावर शंका उपस्थित करते, अशी कुठलीही संगत आपण त्यागली पाहिजे. म्हणून हा श्लोक मला प्रचंड. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. असं म्हणत आपण रविवारी रामनवमी उत्साहामध्ये साजरी करीत आहोत आणि या दिवसाविषयी महत्त्व सांगण्यासाठी आज आपल्यासोबत संस्कृत अध्यापक अमेय कानडे सर आहे. सर, रामायण झालं, महाभारत झालं, त्यातील कथा, त्यातील अनेक प्रसंगाविषयी आपण बोललेलो आहोतच, पण आपण रावणाविषयी बोललेलो नाहीये. तर रावणाविषयी तुमचं काय मत आहे? सध्या सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा आहे आणि हा प्रश्न अपेक्षित होता. तर कसं आहे की रामायण न वाचता केवळ कादंबऱ्या वाचून काही लोक मतं तयार करतात किंवा कुठेतरी कोणाचं तरी ऐकलेलं असतं त्याच्यानुसार ती मतं तयार करतात. पण याच्याकरता आपले ग्रंथ वाचले पाहिजेत. की तुम्ही पहा की वाल्मिकी रामायणामध्ये रावणाचं वाल्मिकींनी जे वर्णन केलेलं आहे ते तटस्थ वर्णन केलेलं आहे की तो बुद्धिमान होता, तो पराक्रमी होता, तो तपस्वी होता. त्याचे सगळे गुण वाल्मिकींनी वर्णन केलेले आहेत. त्याच्यामुळे कुठेही पक्षपात त्यांनी केलेला नाही आहे. म्हणजे त्याच्या वैयक्तिक व्यक्तिमत्वाचे जे जे चांगले गुण आहेत ते वाल्मिकींनी वर्णन केलेले आहेत. आता आपल्याकडे जसं मी आत्ता सांगितलं की जयाचे आणि संगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊन लागे, त्याच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा जो गुण होता. कसं असतं की ज्यावेळेला ज्ञान आणि शक्ती या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असतात आणि त्या सहन होत नाहीत किंवा त्या आपल्याकडे सामावल्या जात नाहीत, त्यावेळेला अहंकार यायला लागतो. आणि रावणाच्या बाबतीत ते झालेलं होतं की जो अज्ञानी असतो त्याला अहंकार खूप कमी वेळेला येतो. रावण हा प्रचंड ज्ञानी होता. म्हणजे त्याच्यासारखा दशग्रंथी होणंही शक्य नाही. भविष्य काळामध्ये काही सांगता येत नाही, पण इतका ज्ञानी मनुष्य होणं शक्य नाही. तो प्रचंड मातृभक्त होता आणि तरीसुद्धा त्याला अहंकार झालेला होता. आणि अहंकारामध्ये काय झालं की जसं गीतेमध्ये सांगितलंय, संगात जायते कामः, कामात क्रोधोभी जायते, क्रोधात भवती सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिविभ्रमात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यते. एकदा तुम्हाला अहंकार झाला की तुमचा विवेक संपतो. विवेक, सारासार विचार करायची क्षमता हा संपला की तुमच्या अधःपतनाला सुरुवात होते. ज्या ज्या गोष्टी चांगल्या केलेल्या असतात त्या सगळ्या खाली यायला सुरू होतात. त्या सगळ्या विरुद्ध तो वागायला लागतो आणि स्वतःचाच आलेख तो स्वतः खाली आणतो. रावणाच्या बाबतीत तेच झालं की त्याला या सगळ्या गोष्टी ताकद सांभाळता आली नाही, ज्ञान सांभाळता आली नाही, ताकद सांभाळता आली नाही. त्याला त्याचा गर्व झाला. आणि त्याच्यानंतर तो अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आदर्श भाऊ म्हणून रावणाकडे पाहिलं जातं. पण वाल्मिकी रामायण वाचल्यानंतर हे लक्षात येतं की शूर्पणखेच्या नवऱ्याचा वध हा रावणाने केलेला आहे. कोणता नवरा आपल्या बहिणीचं सौभाग्य पुसतो, हे जे आहे हे कुठेतरी आपल्याला रामायण वाचल्यानंतर लक्षात येतं. काही प्रसंग असे आहेत की आता आपल्याकडे लहानपणापासून आपल्याला ऐकिवत असतात. तो शिवधनुष्याचा जो प्रसंग आहे की त्याच्या छातीवर ते शिवधनुष्य पडलं आणि ती सीता हसली, त्याच्यामुळं त्यांनी ते तिचं अपहरण केलं. हा प्रसंग वाल्मिकी रामायणात नाही आहे. त्यामुळं काय आहे की
काही सिरियल्समध्ये म्हणा किंवा काही गोष्टी आपण काल्पनिक म्हणूया, दंतकथा त्याला म्हणतात. त्या दंतकथांच्या माध्यमातून काही प्रसंग आलेले असतात आणि आपल्याकडे सखोल वाचन करायची आणि अभ्यास करायची पद्धत आपल्याकडे आता जवळपास बंद झालेली आहे. त्याच्यामुळं हे प्रसंग वाल्मिकी रामायणातले प्रसंग समोर येतच नाहीत आणि सिरियलमध्ये, चित्रपटांमध्ये जे काही दाखवलं जातं तेवढंच खरं मानलं जातं आणि त्याच्यानुसार आपली मतं निर्मिती. उद्या रामनवमीचा आपण सगळेजण दिवस आनंदानं उत्साहानं साजरा करणार आहोतच आणि या दिवसानिमित्त विशेष माहिती सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत संस्कृत अध्यापक आपल्या अहमदनगर शहरातील अमेय कानडे सर. सरांनी तर आपल्याला खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि जाता जाता मी सरांना विचारेन की सर, या दिवसानिमित्त रामनवमी निमित्त तुम्ही नगरकरांना काय आवाहन कराल? रामाची जी भक्ती आहे, ही रामाची भक्ती केली की आपल्या वाणीला आपोआप गोडवा येतोच. आपल्याला जर मनुष्य जोडायचा आहे, मी मनुष्य शब्द वापरतोय, आपल्याला जर मनुष्य जोडायचा आहे तर त्याच्याकरता आपली वाणी गोड असावी लागते आणि राम याचा उच्चार जेवढा होत जाईल तेवढी आपली वाणी गोड होत जाते. तुम्ही रामनाम ज्यावेळेला घेत जाल किंवा जो मनुष्य रामनाम घेतो त्याच्या वाणीला एक विशिष्ट प्रकारचा गोडवा असतो. त्याचं बोलणं हे ऐकत राहावं असं वाटतं. कर्णमधुर ज्याला आपण म्हणतो ते बोलणं असतं आणि त्याच्या वाणीतला जो गोडवा असतो तोच एखाद्याच्या हृदयाचा ठाव घेतो. सहृदय अंतःकरणाचा जो माणूस आहे त्याच्याही हृदयाचा ठाव हे असं बोलणं घेत असतं. त्याच्यामुळं आपण रामनामाची भक्ती करणं एवढंच सांगितलेलं आहे. आपल्याला काय आहे की फार काही करायचं नाही आहे, तर जे रामाचे गुण आहेत ते आपल्याकडे कसे जास्तीत जास्त येतील याच्यासाठी प्रयत्नशील राहायचं. हीच रामाची भक्ती. आपल्याला फार काही करावं लागत नाही. रामाची भक्ती करायचं म्हणजे नेमकं काय करायचं किंवा रामाला प्रसन्न करून घेण्यासाठी काय करायचं, तर फार काही करावं लागत नाही. तर त्याचे गुण आत्मसात केले की देवता आपोआप प्रसन्न होतातच. त्यांची स्तुती करावी. कोणत्याही अहंकारी किंवा ज्याच्या संगतीत गेल्यानंतर ना अहंकार निर्माण होईल अशा व्यक्तींची स्तुती करण्यापेक्षा देवाची किंवा अशा अवतारी पुरुषांची स्तुती करणं कधीही चांगलं. माझं आव्हान हेच असेल की स्तुती देवाची करावी, मनुष्यांची करू नये. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः असं म्हणत नगरकर आपण उद्या आनंदानं उत्साहानं रामनवमीचा दिवस साजरा करणार आहोत. तुम्ही सुद्धा हा दिवस साजरा करा. पण सध्या बाहेर जे उन्हाचं वातावरण आहे, उन्हाचा जो पारा आहे तो अतिशय वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे बाहेर पडत असताना जरा काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा. उद्याच्या रामनवमीच्या मी तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. परत भेटूयात सोमवारी याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज